विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आपल्या समोर इयत्ता 6वी विषय इंग्रजी त्यामधील 2.6 हा घटक हाऊ ग्लास इज मेड हा घेऊन आलेलो आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. हाऊ ग्लास इज मेड म्हणजे काच कशी तयार होते. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स दॅट वी सी अराउंड अस. ग्लास हा म्हणजे काच ही सुंदर अशी वस्तू आहे जी आपण आपल्या सभोवताली पाहतो. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. आपण जर आपल्या सभोवती नजर टाकली तर आपल्याला काचेच्या अनेक प्रकारच्या वस्तू बनवलेल्या दिसतील, जसे लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पॅन्स म्हणजे आपले विजेचे दिवे असतील, बॉटल्स, बाटल्या, बरण्या, काचा, चष्मे, गोट्या आणि खिडकीची तावदानी ही सर्व काचेचीच बनलेली असतात. टू नेम जस्ट अ फ्यू. वेअर डज द ग्लास कम फ्रॉम. पण ही ग्लास कशी बनते किंवा कुठून येते. हाऊ ग्लास इज मेड. काच कशी तयार होते पहा. द ग्लास दॅट इज युज्ड टू मेक so many everyday things is a man-made material. म्हणजे ज्या आपण काचेच्या अनेक वस्तू आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरताना पाहतो ती मानव निर्मित वस्तू आहे. यू कॅन गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम. तुम्ही कल्पना करा ती कशाची बनते. इट मे सीम्स अनबिलिव्हेबल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बट धिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. म्हणजे अशी ती स्वच्छ, पारदर्शक आणि गुळगुळीत अशी जी वस्तू आहे ती खरोखर तर वाळूपासून बनते. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड. ग्लास ही पांढऱ्या शुभ्र वाळूला उष्णता देऊन त्यापासून काच बनते. अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. त्याचबरोबर त्यामध्ये सोडा, खाण्याचा धुण्याचा सोडा आपल्याला माहिती आहे, आणि लाईम म्हणजे चुना, हे सुद्धा पदार्थ त्यामध्ये काच बनवण्यासाठी वापरले जातात. द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. हे जे मिक्सचर आहे वाळू आणि चुना आणि सोडा यांचं, हे फर्नेस म्हणजे भट्टीमध्ये तापवतात पहा, आणि त्याचं जोपर्यंत ती वितळत नाही, त्याचं लिक्विड होत नाही तोपर्यंत हे मिक्सचर तापवलं जातं, उष्णता दिली जाते त्याला. When it cools down, it becomes stiff and hard. आणि जेव्हा ती थंड केलं जातं तेव्हा त्याला ते कडक आणि टोकदार असं टफ असं बनतं ते. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. हाऊ ग्लास इज शेप्ड. म्हणजे काचेचे आकार कसे असतात पहा. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड. जेव्हा आपण ती काच थंड होते पहा. स्टिफ अँड हार्ड. कडक आणि कठीण होते. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. म्हणजे तिला त्यावेळेस आकार देणं शक्य नसतं. ग्लास इज ब्रिटल. आपल्याला माहिती आहे काच ही ब्रिटल म्हणजे ठिसूळ आहे. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. म्हणजे ती पटकन फुटते किंवा तुटते. इट हॅज टू बी शेप्ड इनटू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. जोवर ती गरम आहे तोवरच तिला आपल्याला वेगवेगळे आकार देता येतात किंवा आपल्याला तिला सॉफ्ट करता येतं, मऊ करता येतं. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. अतिशय गरम जे त्यांचं हे लिक्विड मध्ये असतं ते पहा. यू कॅन पोर इट. आपण त्याला ओतू शकतो. मोल्ड इट. त्याला आपण वितळवू शकतो किंवा त्याची घडी करू शकतो. रोल इट, प्रेस इट ऑर इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. आपण त्याला वेगवेगळे आकार देऊ शकतो. हॉट लिक्विड ग्लास इज poured into mold and hardened to make articles. तिला कडक असं बनवलं जातं आणि त्यापासून तिचे वेगवेगळे आर्टिकल्स म्हणजे वस्तू बनतात. ऑफ व्हेरियस शेप्स अँड साईज. आकार वेगवेगळे आणि साईज सुद्धा वेगवेगळी असते त्याची. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स. तिला गुंडाळून त्याच्यापासून फ्लॅट शीट्स सुद्धा बनतात पहा. ऑफ ग्लास. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheets of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into bottles. त्यापासून बॉटल्स बनतात. बल्ब्स,
ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स, वेगवेगळे पदार्थ त्यापासून वस्तू बनवता येतात. लिक्विड गॅस कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट into very thin fibers or glass wool. Some properties of glass म्हणजे काचेंचे गुणधर्म. Glass has many useful properties. It is transparent. पहा, काचेचे अनेक उपयोगी आपल्याला गुणधर्म आहेत. ती ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आहे. You can see through it. आपण त्यातनं पलीकडचं पाहू शकतो. It is strong and hard. ती मजबूत आणि कठीण असते. You can put a lot of load on it. आपण त्याच्यावर खूप भरपूर वजन ठेवू शकतो. इट इज इम्परेमेबल, ती अभेद्य असते. इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डज नॉट गेट सॉगी और स्टेन इटसेल्फ. ती ओलसर होत नाही किंवा त्यातनं पाणी पलीकडे जात नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड. काचेवर अन्नाचा काहीही परिणाम होत नाही. वॉटर और अदर सबस्टन्स स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स, म्हणजे आपण जर त्यात एखादा पदार्थ साठवला तर त्याचा काचेवर किंवा काचेचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. इन अदर वर्ड्स, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा वास येत नाही किंवा त्याची चव सुद्धा बदलत नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश इझिली. सामान्यतः काच ही मऊ गुळगुळीत असते आणि तिला आपण सहजपणे धुवू शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती सुंदर दिसते. नो वंडर दॅन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. म्हणजे हे आश्चर्यच आहे की त्यापासून आपण अनेक प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे पहा, कलर्ड ग्लास म्हणजे रंगीत काच. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस. सामान्यतः काच ही रंगहीन असते. But it is possible to produce colored and transparent glass by using different combination of chemicals in the glass making process. आपण जर काच बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जर केमिकल प्रोसेसने आपण ती रंगीत किंवा ट्रान्सपरंट अशा प्रकारची काच बनवू शकतो. ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, ब्ल्यू, व्हायलेट, टर्कोइज, रुबी, रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, MST, डार्क ग्रीन, इव्हन ब्लॅक अँड व्हाईट अल्सो. त्यानंतर पुढील मुद्दा पहा, स्टेन्ड ग्लास कशाला म्हणायचं आपण पाहूया. कलर्ड ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स. जी रंगीत काच असते त्याच्यापासून आपण अनेक वेगवेगळी चित्र रंगीत बनवू शकतो. इस्पेशली इन विंडो पॅन्स, म्हणजे खिडकीची तावदाने बनवण्यासाठी. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन ग्लास विंडोज. They are seen mostly in church. Colored glass can also be used to make beautiful sculptures or decorative articles. अनेक सजवण्यासाठी आपण त्या कलर ग्लासचा उपयोग करू शकतो. It is also possible to paint on glass using special chemicals and processes. काचेवर आपण त्याच्यावर प्रोसेस करून आपण त्याला डेकोरेटिव्ह आर्टिकल्स मध्ये तयार करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपण डिजिटल टीचिंग या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ मित्रांना शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.